Uh, I just share my screen. I hope it is visible to all. Okay. Okay. So today we will see what do you mean by saddle point. Okay, what do you mean by saddle point in the given matrix? For example, just I open my here paint window. Okay, so suppose here I take a matrix of size 3 by 3. Suppose this is the matrix of size 3 by 3. Okay, there are three rows, zeroth wala row, first wala row and second wala row, and there are three columns, zeroth wala column, first wala column and second column. Okay, suppose the element are like this, 10, then 20, and this one with the 30. Okay, then 40, then 50, then 60. Okay, then 70, 80, and this one be the 90. Okay, suppose this is the input matrix. Now how to find whether saddle point exists or not? I am going to form big array. Okay, so what is the size of big array? The size of big array is nothing but number of rows or number of columns. Okay, we are going to make use of square matrix. This is the square matrix, so I am going to make use of big array. It is now one dimensional array. Okay, big array is of size 3. Okay, this is the big array. It is of size 3 because number of rows and number of columns are 3. So my big array is of size 3, and these are the indices: zeroth wala index, first wala index and second wala index. And similarly I am going to form a small array. Okay, so this one be your small array. Again it is size of 3. Why size of 3? Because our original matrix is of 3 by 3. So my small array is of size 3. It is zeroth wala index, first wala index and second wala index. Okay, now how to form big array? We have to form big array. In order to form big array, I am going to visit this matrix row wise. Okay, and I am going to find the largest element among the first row. Okay, आता बिग अरे कसा फाइंड आउट करायचा, तर आपण आता बिग ऑफ 0 फाइंड आउट करायचा. आपण काय करणार, झिरोथ वाल्या रोला जाणार आणि त्यातला बिगेस्ट एलिमेंट कुठला आहे, 30, तर इथं आलं 30. ओके, परत आता बिग ऑफ 1 फॉर्म करायचा आहे. इथं आपण 1 फर्स्ट रोला जाणार आणि त्यातला बिगेस्ट एलिमेंट कुठला आहे, 60, इथं आलं 60. आणि आपल्याला परत आता बिग ऑफ 2 फाइंड आउट करायचं आहे. आपण काय करणार, इथं जाणार आणि यातला सेकंड रोला बिगेस्ट एलिमेंट कुठला आहे, 90. सो इट बिकम्स, बिग अरे बिकम्स लाईक दिस, 30, 60 अँड 90. ओके, आर यू गेटिंग मी ऑर नॉट? ओके, इनपुट इज व्हॉट, आपलं इनपुट काय आहे, एक 3 बाय 3 चा अरे आहे. ओके, 3 बाय 3 चा आहे म्हणून बिग अरे आणि स्मॉल अरे आपण फाइंड आउट करणार. त्यांची साईज किती असणार, 3. जर आपला मॅट्रिक्स 5 बाय 5 चा असेल, आपला बिग अरे किती साईजचा असेल, 5. स्मॉल अरे किती साईजचा असेल, 5. आर यू गेटिंग मी ऑर नॉट? आणि बिग अरे कसा फाइंड आउट करायचा, आता बिग ऑफ 0 फाइंड आउट करायचा आहे. झिरोथ वाल्या रोला जावा, तिथला बिगेस्ट एलिमेंट. बिग ऑफ 1 फाइंड आउट करायचा आहे, फर्स्ट रोला जावा, त्यातला बिगेस्ट एलिमेंट. आता तसंच हाऊ टू फाइंड स्मॉल अरे, स्मॉल अरे फाइंड आउट करण्यासाठी हाऊ टू फाइंड स्मॉल ऑफ 0. इन ऑर्डर टू फाइंड स्मॉल अरे, नाउ वी मूव अकॉर्डिंग टू कॉलम वाईज. आता स्मॉल ऑफ 0 कसा कॅल्क्युलेट करणार, तर झिरोथ वाल्या कॉलमला जावा आणि त्यातला स्मॉलेस्ट एलिमेंट कुठला आहे, इट इज 10. ओके, बिकॉज बघा ना, 10, 40, 70. आता स्मॉल ऑफ 1 कुठला असेल, 20, 50 आणि 80. त्यातला स्मॉलेस्ट कुठला आहे, सपोज टू आला 20. स्मॉल ऑफ 2 कसं कॅल्क्युलेट करणार, यातला स्मॉलेस्ट 30, 60, 90 मधला कुठला आला, स्मॉलेस्ट 30. दिस इज युअर स्मॉल अरे. ओके, मग एकदा का बिग अरे आणि एकदा का स्मॉल अरे फाइंड आउट झाला,
By using big array, you have to calculate minimum. ओके, मीन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट डू मीन बाय मीन? मीन म्हणजे काय? बिग ॲरे मधला स्मॉलेस्ट एलिमेंट कुठला आहे? बिग ॲरे मधला स्मॉलेस्ट एलिमेंट 30, 60, 90 यातला स्मॉलेस्ट कुठला? 30. ओके, आणि स्मॉल ॲरे पासून आपल्याला मॅक्स कॅल्क्युलेट करायचं. हाऊ टू कॅल्क्युलेट मॅक्स एलिमेंट? स्मॉल ॲरे मधला मॅक्सिमम एलिमेंट. ओके, स्मॉल ॲरे मधले कुठले कुठले? 10, 20 आणि 30. त्यातला मॅक्सिमम कुठला कॅल्क्युलेट केला? 30. सी. ओके, आपण काय केलं? इनपुट आपलं काय होतं? आवर इनपुट इज व्हॉट? मॅट्रिक्स. ओके, इट इज स्क्वेअर मॅट्रिक्स. इट मे बी ऑफ साइज 3x3, इट मे बी ऑफ साइज 5x5. ओके, by using this matrix we have calculated big array, we have calculated small array. From big array we have to calculate mean. What do you mean by mean? Mean is nothing but it is the smallest element among the big array. And what do you mean by max? We have to calculate max by using small array. And what is max? Max is nothing but it is the maximum number from the small array. कुठला आहे? 30. मग फायनली आपण काय करणार? तर मीन आणि मॅक्स दोन्हीच्या व्हॅल्यू जर इक्वल आल्या तर तो झाला आपला सॅडल पॉइंट. देअर इज exists saddle point, and that saddle point is nothing but it is the 30. Are you getting me or no? Hello. What is the concept of the saddle point? Are you getting me or not? What is the concept of the saddle point? Okay, see, what about others? Only 45 students are joined with this meeting, so please बाकीचे जे कोणी स्टुडंट्स असतील तर त्यांना लेक्चर जे आहे ते लेक्चर अटेंड करा म्हणावं. अदरवाईज त्यांना पुढे कन्सेप्ट काहीच समजणार नाहीत. आपले 2 युनिट रिमेनिंग आहेत. ओके, आणि पुढची जी टेस्ट असेल ती तुमच्या 2 युनिट वरती असेल. ओके, आणि आता मे बी असं पण होऊ शकतं की तुमच्या ज्या या एक्झाम आहेत युनिव्हर्सिटीच्या त्या कॉलेज लेवलला होऊ शकतात. ओके, आपण तर कॉलेज लेवलला पहिली एक्झाम घेतली, आता दुसरी पण एक्झाम मे बी 2 युनिट झाल्यानंतर असेल. ओके, आणि मग त्या केसमध्ये जर तुम्ही लेक्चर नाहीत अटेंड केली ना, डेफिनेटली तुम्ही फेल होणार. सो, आणि असं नाही की म्हणजे स्टुडंट्सला असंच पास करायचं. मी तर बिलकुल पास करणार नाही. यू हॅव टू पास दिस मेसेज टू अदर्स. ओके, टू अटेंड दी लेक्चर्स. जर तुम्ही लेक्चर अटेंड केले तर तुम्हाला कन्सेप्ट समजतील. ओके, सो have you got the concept of saddle point? Again I will explain this concept with one more example. Okay, suppose again I open this paint window. Suppose again I take this matrix of size 3x3. Okay, suppose now these are the numbers. Okay, suppose there are 3 rows, 0th wala row, first wala row and second wala row, and there are 3 columns, 0th wala column, first wala column and second wala column, and numbers are like this. Suppose 1, 3, 0, then 2, 7, 9, then 4, 8, 4, 8, and suppose this number is 6. Okay, suppose this is the input matrix. It may be anything 1, 3, 0, 2, 7, 9, 4, 8, 6. Okay, हे आपलं इनपुट आहे. आता बिग ॲरे कसा फॉर्म होईल? लेटस कॅल्क्युलेट बिग ॲरे. बिग ॲरेची साईज किती असेल? 3x3 आहे, त्यामुळे ऑब्विसली बिग ॲरे हा किती साईजचा असेल? 3 साईजचा असेल. ओके, जस्ट हिअर okay, this one be the big of 0, big of 1, big of 2, big of 0, big of 1 आणि big of 2. Similarly we calculate small array. स्मॉल ॲरेची पण साईज काय असणार? ऑब्विसली इट इज ऑफ साईज 3. ओके, आणि असं काय नाही की प्रत्येक वेळेस सॅडल पॉइंट असतो. इट मे बी और इट मे नॉट बी. ओके, सी,
here I am going to calculate small array. Again it is of size 3, small of 0, small of 1 and small of 2. ओके, तर ठीक आहे. आता बिग ऑफ 0 कसं कॅल्क्युलेट करणार? बिग ऑफ 0 कॅल्क्युलेट करायचं. मग इथल्या 0th रोला जावा आणि त्यातला मॅक्सिमम नंबर किती आहे? 3. इथं आलं 3. बिग ऑफ 1 फर्स्ट रोला जावा, त्यातला मॅक्सिमम नंबर कुठला आहे? 9. ओके, आणि बिग ऑफ 2 इथं जाणार सेकंड रोला, त्यातला मॅक्सिमम नंबर कुठला आहे? 8. ओके, त्यातला मॅक्सिमम नंबर आपण घेतला 8. 398. आणि ह्या बिग ॲरे पासून आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे? काय कॅल्क्युलेट करणार? मॅक्स का मीन? काय कॅल्क्युलेट करणार मला सांगा? मॅक्स कॅल्क्युलेट करणार का मीन कॅल्क्युलेट करणार? मीन. ओके, तर काय येते मीन व्हॅल्यू? सपोज नाव मीन व्हॅल्यू इज which value is the minimum? 398. I think it is 3. Okay, आता स्मॉल ॲरे फाइंड आउट करू. we move column wise. Okay, what is small of 0? 1 2 4, it is 1. Okay, what is small of 1? 3 7 8, it is 3. Okay, and what is small of 2? 0 9 6, it is 0. So by using the small array we calculate what? Max, and max is nothing but it is the maximum value. Okay, from the small array what is the maximum value? It is 3. Okay, once you calculate mean and max, you have to calculate whether the value of mean is it equal to max. If this is so, directly you can say yes, there is saddle point, there exists saddle point, and that saddle point is nothing but it is that particular value. I hope now you are well familiar with the concept of the saddle point. Is it fine? काय problem आहे का? Let me check chat window. Yes. एनी प्रॉब्लेम सो फार? काही प्रॉब्लेम आहे का? कन्सेप्ट समजला का? आकांक्षा नगरे, आकांक्षा, आय वॉन्ट इमिडिएट रिप्लाय फ्रॉम यू. ओके, अंकिता शेळके, अनुराग भोसले, आय वॉन्ट इमिडिएट रिप्लाय. नेक्स्ट कार्तिकी हिंगे, जाकिया पठाण, ओंकार लोखंडे, ओंकार मोहिते, ओंकार वाळके. नेक्स्ट पृथ्वीराज गायकवाड, प्रतीक्षा फरांडे, रवी निसाद, रवी, हॅलो रवी निसाद, साहिल भोसले, साहिल. ओके, सिद्धेश स्वामी. Have you got the concept, Siddesh? How to find the saddle point? Okay. Now, so what is input? It is a matrix. It may be of size 3 by 3. It may be of size 5 by 5. Okay. Then, obviously, as usual, we will try to write algorithm. Yes. आता इथं आपण काय केलं? सपोज ए मॅट्रिक्स घेतला 3 by 3 चा डिफॉल्ट मॅट्रिक्स घेतला, दोन फंक्शन घेतली, ऍक्सेप्ट फंक्शन आणि शो फंक्शन. आपले 3 मेनू असतील. पहिला मेनू काय? ओबी डॉट ऍक्सेप्ट, दुसरा मेनू ओबी डॉट शो. आता ऍक्सेप्ट आणि शो हे फंक्शन एक्सप्लेन करायची गरज नाही. ऍक्सेप्ट मध्ये मी काय केलंय, आता इथं नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स विचारण्याची गरज नाहीये ना. डायरेक्टली आपल्याला 3 by 3 चा मॅट्रिक्स घ्यायचा आहे. नंबर ऑफ रोज आहेत 3, नंबर ऑफ कॉलम्स आहेत 3. ओके, आता ऍक्सेप्ट मध्ये काय केलं? डायरेक्टली युजरला विचारलं एंटर ऍक्च्युअल एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स. युजर 9 एलिमेंट एंटर करेल, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ते कसे आपण स्कॅन करतोय? नंबर ऑफ रोज ऑलरेडी 3 आहेत, नंबर ऑफ कॉलम्स ऑलरेडी 3 आहेत. फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 3 आय प्लस प्लस, जे इक्वल टू 0, जे लेस दॅन 3 जे प्लस प्लस. आणि इथं आपण काय करतोय? स्कॅन करतोय. कसं स्कॅन करतोय? सीओ पाहिजे. म्हणजे आता स्कॅन कसे होतील बघा. इनिशियली आय इज इक्वल टू 0, 0 लेस दॅन आहे 3 पेक्षा, जे इज इक्वल टू 0, 0 लेस दॅन आहे 3 पेक्षा. पहिला एलिमेंट हा स्टोअर होईल ए ऑफ 0 0 ला. परत काय इन्क्रीमेंट होईल मला सांगा? आय इन्क्रीमेंट होईल का जे इन्क्रीमेंट होईल? आय इन्क्रीमेंट होईल का जे इन्क्रीमेंट होईल मला सांगा प्लीज. हॅलो, काय इन्क्रीमेंट होईल? आय इन्क्रीमेंट होईल का जे इन्क्रीमेंट होईल? जे. जे, इट बिकम्स, जे किती झाला? 1. जे झाला 1, 1 लेस दॅन आहे का 3 पेक्षा आहे. मग पुढचा एलिमेंट कुठे स्कॅन होईल?
0 1 ला हा एलिमेंट 0 1 ला, परत जे प्लस प्लस जे बिकम्स 2, हा 0 2 ला, परत जे प्लस प्लस जे बिकम 3, 3 लेस देन आहे का 3 पेक्षा नाही, म्हणजे इथून आपण बाहेर पडलो. परत आय इन्क्रीमेंट होईल, आय बिकम्स नाव 0 चा 1 झाला, 1 लेस देन आहे का 3 पेक्षा यस, परत जे सेट झाला 0 ला, म्हणजे हा 1 0 ला, 1 1 ला, 1 2 ला, 2 0 ला, 2 1 ला, 2 2 ला. Again j become 3, 3 less than 3 बाहेर आला. Okay, again I increment will I become 3, 3 less than 3 बाहेर आला. So finally when you come out, so finally when you come out from this for loop, these elements are get stored like this: a of 0 0 0 1 0 2, 1 0 1 1 1 2, 2 0 2 1 2 2. ओके, ऍक्सेप्ट आणि शो मध्ये काय, जसं आपण स्कॅन केले तसेच आपण डिस्प्ले केलेत. एक फॉर लूप घेतले आणि ते एलिमेंट आपण डिस्प्ले केलेत. ओके, इथं आपण प्रत्येक एलिमेंट नंतर एक स्पेस देऊया. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? इज देअर एनी प्रॉब्लेम? नो. ओके, आता तिसरं आपलं फंक्शन जे आहे ना, ते तिसरं आपलं फंक्शन इथं फॉर एक्झाम्पल मी तिसरं फंक्शन लिहितो. आवर थर्ड फंक्शन इज सॅडल पॉइंट. ओके, डायरेक्टली इथं मी काय करतो, आय राईट माय थर्ड फंक्शन सी आउट. ओके, अँड माय third function is suppose my third option is saddle point. Okay, and here I write this NDL. Okay, and as usual I write my case 3 as ob dot suppose saddle point function is sp. Okay, or I write my function as saddle. Okay, and here I write this break statement. Okay, आता इथं काय करतो, just I write this function, which one, void saddle function is this. ओके, अँड आता इथं आपल्याला कुठले कुठले ॲरे घ्यायचे, बिग ॲरे घेतला, तो घेतला 3 साईजचा, देन स्मॉल ॲरे घेतला 3 साईजचा, देन एक असेल आपला मीन आणि एक असेल आपला मॅक्स. ओके, आता हे सगळे व्हेरिएबल इथं डायरेक्टली, आता या हे जे सगळे मेंबर व्हेरिएबल आहेत, हे क्लासचे जे मेंबर व्हेरिएबल आहेत, हे सगळे व्हेरिएबल इथे ऍक्सेसेबल असणार ना. परत त्या क्लास म्हणजे या फंक्शन मध्ये आपल्याला ते डिक्लेअर करायची गरज नाही. फंक्शन मध्ये आपण काय डिक्लेअर करणार, जे काही लोकल व्हेरिएबल असतील आय जे, ते तिथं आपण डिक्लेअर करणार. ओके, आता आपण हे फंक्शन लिहिणार. कुठलं फंक्शन लिहिणार? सॅडल फंक्शन. आणि सॅडल फंक्शन मध्ये ऑलरेडी ए आर ए तर आपल्याकडे आहेच ऍक्सेप्ट मध्ये घेतलेला. सॅडल फंक्शन मध्ये आय विल फॉर्म दिस बिग ॲरे, I will form small array, I will calculate mean value, max value, and finally once I calculate mean and max, I directly check whether mean equal to max. Okay, if this is so, we can say there is saddle point or not saddle point. Okay, return type class name is my class. Okay, then scope resolution, and what is the name of the function? सॅडल. ओके, ठीक आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करावं लागेल? ऑब्विसली काय कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला? वी हॅव टू कॅल्क्युलेट बिग ॲरे. इज इट फाईन? वी हॅव टू बिग ॲरे कसं कॅल्क्युलेट केलाय बघा आपण. बिग ॲरे कसं कॅल्क्युलेट केलाय? फॉर एक्झाम्पल हा ॲरे आहे आपला कुठला, सपोज हे हा जर मॅट्रिक्स आहे आपला, बिग ॲरे आपण कसं कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. हा जर सपोज आपला मॅट्रिक्स असेल 3x3 चा. ओके, देर आर 3 rows, zeroth wali row, first wali row and second wali row. There are 3 columns, zeroth wala column, first wala column and second wala column. Okay, suppose our elements are 10, then 20, then 30. Okay, then 40, then 50, then 60. Okay, then 70, then 80, then 90. ओके, आता आपल्याला काय करायचंय? बिग ॲरे फॉर्म करायचा. बिग ॲरेची साईज किती आहे? 3 साईज आहे ना. ओके, म्हणजेच काय केलं मी इथं, हा आहे आपला बिग ॲरे. ओके, त्याची साईज आहे 3 साईज. ओके, बिग ऑफ 0, बिग ऑफ 1 आणि बिग ऑफ 2. आता बिग ऑफ 0 म्हणजे काय? तर या रो मधला लार्जेस्ट एलिमेंट तो किती आहे? 30. इथे येणार 30. बिग ऑफ म्हणजे
वन म्हणजे काय, या रो मधला लार्जेस्ट एलिमेंट. तो कुठला आहे 60, इथे येणार 60. बिग ऑफ 2 म्हणजे काय, या रो मधला लार्जेस्ट एलिमेंट, इथं आलं 90. म्हणजे इथं येणार 30, इथे येणार 60, बरोबर आहे ना. इथे येणार 90. आता ते कसं आलं ते आपण कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. तर आता बघा मी प्रोग्राम कसं लिहितो व्यवस्थित लक्ष द्या. आता मला काय करायचं, बिग अरे फॉर्म करायचा आहे. मी काय करणार, फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 3, आय प्लस प्लस. ओके. आणि आता इनिशियली मी काय करणार, इनिशियली मी कॅल्क्युलेट करणार बिग ऑफ आय. बिग ऑफ आय इक्वल टू, सपोज ती बिग ऑफ आय ची व्हॅल्यू मी असाइन केली. सपोज हिअर आय राईट, सॉरी, ओके. इनिशियली मी काय करणार, ही जी व्हॅल्यू आहे ना ती बिग ऑफ 0 ला असाइन करणार. मग ते काय करतोय मी, बिग ऑफ आय इक्वल टू ए ऑफ I0. ओके. आणि त्यानंतर अगोदर हा कोड लिहितो मी, त्यानंतर तो कोड तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. परत फॉर जे इक्वल टू 0, जे लेस दॅन 3 आणि जे प्लस प्लस. ओके. आणि आतमध्ये काय करतोय, तर इथं आतमध्ये काय करणार, इफ जर ती ए ऑफ आय जे ची व्हॅल्यू त्या बिग ऑफ आय पेक्षा ग्रेटर असेल, बिग ऑफ आय पेक्षा जर ग्रेटर असेल तर मी अपडेट करणार. काय अपडेट करणार, बिग ऑफ आय इक्वल टू बिग ऑफ आय जे. बिग ऑफ आय इक्वल टू बिग ऑफ आय जे. ओके. इथं हे इफ कम्प्लीट, इथं हे जेत वालं लूप कम्प्लीट, आणि इथं हे आयत वालं लूप कम्प्लीट. सी इट इज लाईक दिस. ओके. इट इज लाईक दिस. आता बघा आपण बिग अरे कसा, फायनली वेन आय कम आउट फ्रॉम दिस फॉर लूप, आपला बिग अरे फॉर्म झाला असणार. आता बघा बिग अरे कसा फॉर्म केला, इनिशियली बघा आय इज इक्वल टू 0. ओके. 0 लेस दॅन आहे का 3 पेक्षा आहे. बिग ऑफ आय, आय ची व्हॅल्यू आहे 0, म्हणजे बिग ऑफ 0 ला काय असाइन केलं, ए ऑफ I0, आय ची व्हॅल्यू आहे 0. ए ऑफ 00 ची व्हॅल्यू बिग ऑफ 0 ला असाइन झाली. ए ऑफ 00 ची व्हॅल्यू, ए ऑफ 00 ची व्हॅल्यू काय आहे 10, बिग ऑफ 0 ला असाइन झालं. इथं काय, इथं 10 ही व्हॅल्यू बिग ऑफ 0 ला असाइन केली आपण. ओके. इनिशियली ती व्हॅल्यू आली इथं 10. पुढे आपण काय सेट करतोय, आपण जे इक्वल टू 0, 0 लेस दॅन आहे का 3 पेक्षा आहे. मग आपण इफ ए ऑफ 00 इज ग्रेटर दॅन बिग ऑफ 0, ए ऑफ 00 ला काय 10, 10 ग्रेटर आहे का बिग ऑफ 0, म्हणजे 10 पेक्षा 10 ग्रेटर आहे का 10 पेक्षा नाही, त्यामुळं हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. बघा परत एकदा सांगतोय, आय आहे 0, 0 लेस दॅन 3, येस आतमध्ये आला. बिग ऑफ 0 ला काय सेट केलं, बिग ऑफ 0 इक्वल टू ए ऑफ 00. ए ऑफ 00 ची व्हॅल्यू 10, बिग ऑफ 0 ला आलं 10. परत जे सेट झाला 0 ला, 0 लेस दॅन आहे 3 पेक्षा, येस इफ ए ऑफ 00, ए ऑफ 00 ला काय 10, 10 हा ग्रेटर आहे का बिग ऑफ 0 पेक्षा, 10 हा बिग ऑफ 0 ला आपण असाइन केली ना ए ऑफ 00 ची व्हॅल्यू, 10 10 पेक्षा ग्रेटर आहे का नाही, त्यामुळे हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. जे प्लस प्लस, जे झाला 1, 1 लेस दॅन आहे का 3 पेक्षा, येस. आता इफ ए ऑफ आय ची तर व्हॅल्यू 0 तशीच आहे ना, ए ऑफ 01, ए ऑफ 01 म्हणजे काय, ए ऑफ 01 म्हणजे काय 20. आता 20 ही ग्रेटर आहे का बिग ऑफ 0, बिग ऑफ 0 ला काय 10, येस. 20 ग्रेटर आहे का बिग ऑफ 0 पेक्षा, बिग ऑफ 0 ला काय 10, 20 ग्रेटर आहे का 10 पेक्षा, येस. म्हणून व्हॅल्यू अपडेट केली बिग ऑफ आय, म्हणजे बिग ऑफ 0 ला असाइन केलं बिग ऑफ आय जे, नाही तर इथं आपण ए ऑफ आय जे. ए ऑफ आय जे म्हणजेच काय, ए ऑफ 01, ए ऑफ 01 ची व्हॅल्यू काय झाली 20, 20 असाइन झाली बिग ऑफ 0 ला. परत तुमचा इथून बाहेर आला, परत तुमचा जे इन्क्रीमेंट होणार, जे बिकम्स वॉट 2 लेस दॅन आहे का 3 पेक्षा, येस. परत इफ ए ऑफ आय जे म्हणजेच काय, ए ऑफ 02, ए ऑफ 02 ला काय आहे, ए ऑफ 02 ला काय आहे 30, 30 ग्रेटर, 30 ही ग्रेटर आहे का बिग ऑफ 0 पेक्षा, बिग ऑफ 0 ला आपलं आहे 20, 30 ग्रेटर आहे का 20 पेक्षा, येस. म्हणून बिग ऑफ 0 ला ए ऑफ 02, म्हणजेच बिग ऑफ 0 ला व्हॅल्यू असाइन झाली किती 30, ही झाली व्हॅल्यू 30. आर यू गेटिंग मी ऑर नॉट, समजतंय का मी काय करतोय ते, आर यू गेटिंग मी ऑर नॉट, हॅलो
आर यू गेटिंग मी ऑर नॉट? बघा परत एकदा सांगतो. इनिशियली आपण काय केलं इथं, इनिशियली काय केलंय, आहे आपला झिरोला, झिरो लेस देन आहे का 3 पेक्षा यस. आता बिग ऑफ झिरोला डायरेक्टली ए ऑफ 0 ची व्हॅल्यू असाइन केली. बिग ऑफ झिरोला डायरेक्टली ए ऑफ 0 म्हणजे इथं इथं इनिशियली आपण काय, इथं इनिशियली व्हॅल्यू आली 10. ओके, पुढे काय करतोय, जे सेट झाला झिरोला 0 लेस दॅन 3. आता ए ऑफ 0 ग्रेटर आहे का बिग ऑफ 0 पेक्षा? 10 पेक्षा ग्रेटर आहे का? नाही, इथून बाहेर आला. परत जे इन्क्रीमेंट झाला, जे किती झाला 1 लेस दॅन आहे का 3 पेक्षा? यस. इफ ए ऑफ 01, ए ऑफ 01 काय आहे 20 ना. ए ऑफ 01 काय आहे 20 ग्रेटर आहे का बिग ऑफ आय पेक्षा, म्हणजे बिग ऑफ 0 पेक्षा 20 ग्रेटर आहे का? आता इथं मी काय करतो, एक सेकंद, डायरेक्टली सी इनिशियली इथं मी काय केलंय या प्रोग्राम मध्ये, आय इक्वल टू 0 लेस दॅन आहे 3 पेक्षा. बिग ऑफ आय म्हणजेच काय, बिग ऑफ 0 इक्वल टू ए ऑफ 00. ए ऑफ 00 ची व्हॅल्यू काय आहे, ए ऑफ 00 ची व्हॅल्यू काय आहे 10. ती असाइन केली बिग ऑफ 0ला. बिग ऑफ 0 सुरुवातीला आता आपण एक एक पुढच्या व्हॅल्यू बरोबर कम्पेअर करणार आणि ती ग्रेटर असेल तर अपडेट करणार. इथं आलं 10. ओके, बघा ना काय केलंय मी, आय इज इक्वल टू 0 लेस दॅन आहे का 3 पेक्षा? यस. आतमध्ये आला. बिग ऑफ आय म्हणजे बिग ऑफ 0ला काय असाइन केलं, ए ऑफ 00 म्हणजे बिग ऑफ 0ला आलं 10. आता परत जे इक्वल टू 0 लेस दॅन आहे का 3 पेक्षा आहे. ओके, इफ ए ऑफ 00, ए ऑफ 00 ला काय 10 हा ग्रेटर आहे का बिग ऑफ 0 पेक्षा? 10 ग्रेटर आहे का 10 पेक्षा? नाही, त्यामुळं या ब्लॉक मध्ये जाणार आहे. आता काय इन्क्रीमेंट झाला, जे किती झाला 1 लेस दॅन आहे का 3 पेक्षा? यस आहे. आता ए ऑफ 01, ए ऑफ 01 ला काय आहे, ए ऑफ 01 ला काय 20. आपण चेक केलं, काय चेक केलं, 20 ग्रेटर आहे का बिग ऑफ 0 पेक्षा? बिग ऑफ 0 ला काय 10. 20 ग्रेटर आहे का 10 पेक्षा? यस. म्हणून काय केलं, बिग ऑफ आय, बिग ऑफ 0 अपडेट केला आणि त्याला काय असाइन केलं, ए ऑफ आय जे म्हणजेच ए ऑफ 01. म्हणजेच ए ऑफ 01 ची व्हॅल्यू बिग ऑफ 0 ला असाइन झाली. ए ऑफ 01 ची व्हॅल्यू काय 20. इथं काय येणार तुमचं 20 येणार. परत काय झालं, परत काय होणार, जे प्लस प्लस जे तुमचा झाला 2 लेस दॅन आहे का 3 पेक्षा? यस. इफ ए ऑफ 02 इज ग्रेटर दॅन बिग ऑफ 0, ए ऑफ 02 ला काय, ए ऑफ 02 ला काय 30 ग्रेटर आहे का बिग ऑफ 0? बिग ऑफ 0 ला काय 20. 30 ग्रेटर आहे का 20 पेक्षा? यस. बिग ऑफ आहे, इमिडिएटली बिग ऑफ 0 अपडेट केला, इट इज बिग ऑफ ए ऑफ 02. म्हणजे इथं किती आलं तुमचं 30. बघा सुरुवातीला 10 होतं, परत पुढची व्हॅल्यू 10 कम्पेअर केला 20 बरोबर ग्रेटर आहे, इथं 20 झालं, परत 20 केला 30 बरोबर, फायनली इथली व्हॅल्यू किती आली 30 आली. बरोबर आहे ना. परत काय होणार, आय इन्क्रीमेंट होणार, आय बिकम 3 लेस दॅन 3 पेक्षा? नो, म्हणजे या लूप मधून बाहेर आला. आता परत आय इन्क्रीमेंट झाला, आय बिकम्स 1 लेस दॅन आहे 3 पेक्षा. बिग ऑफ 1 इक्वल टू ए ऑफ 10. आता बिग ऑफ 1 इक्वल टू ए ऑफ 10, इथं किती येणार तुमचं आता 40 येणार. इथं किती येणार तुमचं 40 येणार. ओके, आणि ही फाईल का ओपन होते, इथं 40 आलं. ओके, परत पुढे काय होणार, जे इक्वल टू 0 लेस दॅन आहे का 3 पेक्षा? यस. 0 लेस दॅन आहे 3 पेक्षा. ओके, बघा आय इन्क्रीमेंट झाला, आय बिकम्स 1 लेस दॅन आहे का 3 पेक्षा? यस. बिग ऑफ 1 इक्वल टू ए ऑफ 10. बिग ऑफ 1 ला व्हॅल्यू असाइन झाली, ए ऑफ 10 ची इथली व्हॅल्यू असाइन झाली तुमची 40. बिग ऑफ 1 ला आलं इथं 40. ओके, आणि पुढे काय करतोय, परत जे सेट झाला 0 ला 0 लेस दॅन 3 पेक्षा? यस. आता इफ ए ऑफ 10 इज ग्रेटर दॅन बिग ऑफ 1, ए ऑफ 10 किती आहे 30, नाही सॉरी किती ए ऑफ 10 40 ना. मग आता तुम्ही मला सांगा 40 ए ऑफ आय ची व्हॅल्यू आहे 1, जे ची व्हॅल्यू आहे 0, ए ऑफ 10 40 इज इट ग्रेटर दॅन बिग ऑफ 1? 40 पेक्षा ग्रेटर दॅन आहे का? नाही. परत जे प्लस प्लस जे इन्क्रीमेंट झाला, जे किती झाला 1 झाला, 1 लेस दॅन 3 पेक्षा? यस. इफ ए ऑफ 1 इज ग्रेटर दॅन बिग ऑफ 1, ए ऑफ 1 काय आहे 50 हा ग्रेटर आहे का बिग ऑफ 1 पेक्षा 40 पेक्षा? यस. मग इथली व्हॅल्यू अपडेट होणार 40 ची, ती होणार 50. इथं आलं आता तुमचं, सपोज इथं आलं 50. ओके, बिग ऑफ 1 इक्वल टू ए ऑफ 1 म्हणजे बिग ऑफ 1 ला आलं 50. परत जे प्लस प्लस जे झालं 2 लेस दॅन आहे का 3 पेक्षा? यस. 2 लेस दॅन आहे 3 पेक्षा.
परत आतमध्ये येणार इफ ए ऑफ 1 2 इज ग्रेटर दॅन बिग ऑफ 1. ए ऑफ 1 2 काय, ए ऑफ 1 2 काय आहे, ए ऑफ 1 2 काय आहे 60. 60 ग्रेटर आहे का बिग ऑफ 1 पेक्षा, 50 पेक्षा, येस. मग परत ती व्हॅल्यू अपडेट होणार बिग ऑफ 1 इक्वल टू ए ऑफ 1 2, म्हणजे इथं किती आलं 60 आलं. बरोबर आहे ना. परत काय होणार, इथून बाहेर येणार जे प्लस प्लस जे बिकम 3, 3 लेस दॅन आहे का 3 पेक्षा, नाही. या लूप मधून तुम्ही बाहेर येणार. परत काय इन्क्रीमेंट होणार, आयचा काय इन्क्रीमेंट होणार 1 चा 2, 2 लेस दॅन आहे का 3 पेक्षा, आहे 2 लेस दॅन आहे 3 पेक्षा. बिग ऑफ 2 इक्वल टू ए ऑफ 2 0, बिग ऑफ 2 इक्वल टू बिग ऑफ ए ऑफ 2 0. सुरुवातीला इथं 70 होणार. आता 70 पेक्षा ग्रेटर आहे का नाही, परत 70 कम्पेअर होणार 80 पेक्षा, ग्रेटर आहे का, यस. इथं आलं 80, परत 80 कम्पेअर होणार 90 पेक्षा, ग्रेटर आहे का, यस. म्हणजे इथं आलं 90. फायनली जेव्हा तुम्ही या लूपच्या बाहेर येता तेव्हा आपला बिग अरे असा फॉर्म झालेला असतो. इट बिकम्स लाईक दिस 30 60 and 90. ओके, इज इट क्लिअर, इज इट क्लिअर. बिग ऑफ 0 ला 30, बिग ऑफ 1 ला 60, बिग ऑफ 2 ला 90. बरोबर आहे का. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, समजतंय का. हॅलो, आर यू गेटिंग मी ऑर नॉट. म्हणजे इथपर्यंत बिग अरे फॉर्म झाला. ओके, तसंच आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, याच्यापासून मीन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता याच्यामधली मिनिमम व्हॅल्यू किती मला सांगा. मिनिमम व्हॅल्यू कुठली, 30 60 90 मधली मिनिमम व्हॅल्यू कुठली आहे 30. ओके, आता ते कसं कॅल्क्युलेट करतोय बघा मी प्रोग्राम मध्ये मी कसं कॅल्क्युलेट करतोय. इनिशियली मी काय करणार, मीन सेट कर. ओके, मीन सेट करणार, मीन इक्वल टू, किंवा डायरेक्टली आपण एक फॉर लूप घेऊ. ओके, मीन इक्वल टू मीन सेट केला त्या बिग ऑफ 0 वाल्या व्हॅल्यूला. म्हणजे इनिशियली आपण काय करू, मीन सेट करू 30 ला सेट करू, आणि प्रत्येक वेळेस ती मीनची व्हॅल्यू पुढच्या व्हॅल्यू बरोबर कम्पेअर करत जाऊ. आणि आपल्याला जर ती स्मॉलर व्हॅल्यू असेल मीन पेक्षा तर ती आपण प्रत्येक वेळेस अपडेट करणार. म्हणजेच काय, मीन इक्वल टू बिग ऑफ 0, मीन सेट केला बिग ऑफ 0 ला, एक लूप घेतला आपण फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 3, ओके, आणि आय प्लस प्लस. आणि इथं आपण त्याच्या आतमध्ये काय करणार आहे, फॉर लूप मध्ये काय करणार आहे, तर आपण जस्ट कम्पेअर करणार आहे. इफ काय, बिग ऑफ आय ची व्हॅल्यू, ओके, जर ही स्मॉलर असेल मीन व्हॅल्यू पेक्षा, तर डायरेक्टली आपण काय करणार, मीन अपडेट करणार, मीन इक्वल टू बिग ऑफ आय. म्हणजे वरती जसं केलं होतं तसंच मीन इक्वल टू, इथं मी काय करणार बिग ऑफ आय. ओके, आणि हे इफ इथं संपलं, हे फॉर इथं संपलं. बघा आता काय केले, मीन इक्वल टू बिग ऑफ 0, म्हणजे बिग ऑफ 0 ची व्हॅल्यू मीनला सेट झाली, बिग ऑफ 0 ची व्हॅल्यू 30 मीनला सेट झाली इनिशियली. आता पुढे काय केलं आपण बघा, आय इक्वल टू 0, 0 लेस दॅन आहे का 3 पेक्षा, येस. आता आपण चेक करतोय बिग ऑफ 0 इज इट लेस दॅन मीन. बिग ऑफ 0 ची व्हॅल्यू काय 30, 30 पेक्षा लेस दॅन आहे का, नो. इथून बाहेर म्हणजे ही कंडिशन फॉल्स, आतमध्ये जाणार नाही. आय प्लस प्लस आय झाला 1, 1 लेस दॅन आहे 3 पेक्षा, 1 लेस दॅन आहे 3 पेक्षा, येस. आता परत इफ बिग ऑफ 1 इज इट लेस दॅन मीन, बिग ऑफ 1 काय 60, 60 ही मीन पेक्षा लेस दॅन आहे का, 60 ही मीन पेक्षा लेस दॅन आहे का, नाही. जर समजा इथं -5 असला असतं, -5 मीन पेक्षा लेस दॅन आहे का, येस, तर त्या केसमध्ये तिथली व्हॅल्यू अपडेट झाली असती. बट बिग ऑफ 1 ला काय 60, इज इट लेस दॅन 30, नो, कंडिशन फॉल्स. परत आय प्लस प्लस आय बिकम्स 2, 2 लेस दॅन आहे का 3 पेक्षा, येस. आता बिग ऑफ 2 चेक केलं, मीन पेक्षा लेस दॅन आहे का, बिग ऑफ 2 ला काय आहे 90, ती मीन पेक्षा लेस दॅन आहे का, नाही. मग ती मीनची व्हॅल्यू तशीच राहिली ना. परत आय प्लस प्लस आय बिकम 3, 3 लेस दॅन 3 पेक्षा, नो. फायनली जेव्हा तुम्ही आता या फॉर लूप मधून बाहेर आला, आपल्याला व्हॅल्यू मिळाली. कशाची व्हॅल्यू मिळाली, मीनची व्हॅल्यू मिळाली. समजतंय का, आर यू गेटिंग मी ऑर नॉट. हॅलो एव्हरीवन. कारण एवढं समजलं की पुढं काय नाही, पुढं मॅक्स स्मॉल अरे कसा फाइंड आउट करायचं ते मी सांग. ओके फाईन. आता एवढं झालं की झालं, म्हणजे आपला प्रोग्रामच झाला. आता स्मॉल अरे कसा फाइंड आउट करायचा, तर आपण कॉलम वाईज जाणार आहे. तर हे ऍज इट इज मी काय करतो, कॉपी पेस्ट करतो, कंट्रोल सी, आणि इथं काय केलं कंट्रोल व्ही. फक्त आता इथं काय करायचंय, फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 3, आय प्लस प्लस. आपल्याला स्मॉल अरे फाइंड आउट करायचा आहे ना. स्मॉल ऑफ आय इक्वल टू आपण काय करू, ए ऑफ आय 0 कॅल्क्युलेट. इथं काय करू, ए ऑफ 0 आय म्हणायचं. सांगतो मी तुम्हाला, ए ऑफ 0 आय म्हणायचं. आणि इथं काय करायचं, फक्त एवढंच करायचं, जे आय करायचं. इथं
जे आय आणि इथं स्मॉल ऑफ आय पेक्षा, आणि इथं काय करणार एवढाच चेंज करायचं. आता सांगतो स्मॉल अरे कसं फाइंड आउट केला. इज इक्वल टू सी. आता आपल्याला स्मॉल अरे कसा फाइंड आउट करतोय बघा. आता इथं जो आहे ना, इथं मी काय करतो, जस्ट आय कॅल्क्युलेट स्मॉल अरे. आता 10 डायरेक्टली आहे ओपन दिस. आपला मॅट्रिक्स काय आहे 10 20 30. ओके. त्यानंतर 40 60 40 50 60 70 80 आणि 90 हा आहे आपला स्मॉल अरे सपोज. ओके. A array 0 1 2, there are 3 columns, 3 rows, 0 it is 1 and it is suppose 2. ओके. आता स्मॉल अरे कसं कॅल्क्युलेट करायचं मला सांगा. स्मॉल अरे आपण कसं जाणार आहे, कॉलम वाईज जाणार आहे ना. हा आहे आपला आपला स्मॉल अरे 0 1 2. ओके. सुरुवातीला मी काय करणार, तर या तिघांमधला स्मॉलेस्ट कुठला आहे 10. इथे येणार 10. मग तेच केलं या ठिकाणी. सी आय इज इक्वल टू 0, 0 लेस देन आहे का 3 पेक्षा, यस. स्मॉल ऑफ आय इक्वल टू ए ऑफ 0 आहे. ओके. म्हणजेच स्मॉल ऑफ आय इक्वल टू किती 0, 0 लेस देन आहे का 3 पेक्षा, यस. स्मॉल ऑफ 0 इक्वल टू ए ऑफ 0 0. म्हणजेच इनिशियली स्मॉल ऑफ 0 ला ए ऑफ 0 0 ची व्हॅल्यू असाइन केली, इथं आलं 10. ओके. परत जे 0 0 लेस दॅन 3 आपण चेक करणार. ए ऑफ आय जे दोन्ही 0 आहेत. इफ ए ऑफ 0 0 इज ग्रेटर दॅन, आपण चेक करू स्मॉलर दॅन ए ऑफ जे आय. ए ऑफ जे आय म्हणजे काय 0 0 0. ए ऑफ 0 0 लेस दॅन आहे का स्मॉल ऑफ 0 पेक्षा, म्हणजे 10 10 पेक्षा लेस दॅन आहे का नाही. कंडिशन फॉल्स, इथं आपण जाणार नाही. आता काय इन्क्रीमेंट होणार आपला जे, जे किती होणार आपला 1, 0चा 1, 1 लेस दॅन आहे 3 पेक्षा, यस 1 लेस दॅन आहे 3 पेक्षा. इफ ए ऑफ 1 0 इज इट लेस दॅन स्मॉल ऑफ 0. ए ऑफ 1 0 म्हणजेच काय, ए ऑफ 1 0 म्हणजे ही व्हॅल्यू ना 40, 40 लेस दॅन आहे का स्मॉल ऑफ 0 पेक्षा नाही. परत ही कंडिशन फॉल्स, आतमध्ये जाणार नाही. जे प्लस प्लस जे झाला 2, 2 लेस दॅन आहे 3 पेक्षा, यस 2 लेस दॅन आहे 3 पेक्षा. इफ ए ऑफ 2 0, ए ऑफ 2 0 म्हणजे काय ही व्हॅल्यू, ती व्हॅल्यू लेस दॅन आहे का स्मॉल ऑफ आय पेक्षा, म्हणजे स्मॉल ऑफ 0 पेक्षा. 70 लेस दॅन आहे का नाही. परत कंडिशन फॉल्स. ओके. परत जे प्लस प्लस जे बिकम 3, 3 लेस दॅन 3 इथून बाहेर आला. आता परत आय इन्क्रीमेंट झाला, म्हणजे स्मॉल ऑफ 0 ला व्हॅल्यू फिक्स झाली 70. आता स्मॉल ऑफ 1 ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली बघा. आय इन्क्रीमेंट होणार, आय बिकम्स 1, 1 लेस दॅन आहे का 3 पेक्षा, यस 1 लेस दॅन आहे 3 पेक्षा. स्मॉल ऑफ 1 इक्वल टू ए ऑफ 0 1. स्मॉल ऑफ 1 ला ए ऑफ 0 1 ची व्हॅल्यू इथं मी सेट करणार 20. ओके. इथं सेट करणार 20. आता परत जे सेट झाला 0 ला, 0 लेस दॅन 3 पेक्षा. आता परत चेक करा. इफ ए ऑफ 0 1, ए ऑफ 0 1 म्हणजेच काय, म्हणजे 20 इज इट लेस दॅन स्मॉल ऑफ 1, म्हणजे 20 20 पेक्षा लेस दॅन आहे का नाही. परत 20 कम्पेअर होणार पुढच्या बरोबर 50 बरोबर, 50 20 पेक्षा लेस दॅन आहे का नाही. इथली पुढची जर व्हॅल्यू कुठली जर स्मॉलर असेल तर आपण काय करणार आहे, ती व्हॅल्यू स्मॉल ऑफ आय ला अपडेट करणार. इन दिस वे फायनली जेव्हा या फॉर लूपच्या बाहेर याल तेव्हा तुमचा स्मॉल अरे फॉर्म झालेला असेल 10 20 आणि 30. मग आता डायरेक्टली आपल्याला काय करायचंय, या स्मॉल अरे मधून आपल्याला मॅक्स कॅल्क्युलेट करायचा. मॅक्स कसं कॅल्क्युलेट करतोय बघा. इनिशियली मी मॅक्स असाइन करतो या 10 ला. ओके. स्मॉल ऑफ 0 ची व्हॅल्यू असाइन केली मॅक्सला, आणि पुढं
ऍरे मध्ये जाणार आणि पुढची व्हॅल्यू चेक करणार की बाबा ती मॅक्स पेक्षा ग्रेटर आहे का, असेल तर मॅक्स प्रत्येक वेळेस अपडेट होणार. म्हणजे इनिशियली मॅक्स कम्पेअर होणार 10 बरोबर 10 10 पेक्षा ग्रेटर आहे का, नाही. परत मॅक्स कम्पेअर होणार 20 बरोबर 20 10 पेक्षा ग्रेटर आहे का, येस मॅक्स मध्ये आले 20. परत तो मॅक्स पुढच्या 30 बरोबर कम्पेअर होणार 30 ग्रेटर आहे का मॅक्स पेक्षा, येस ग्रेटर असेल तर मॅक्सला व्हॅल्यू अपडेट करणार. मग ते कसं करायचं, तर ते जसं हे वरती केलंय ना तसंच इथं करायचं. हे हा इथं मी काय करणार, जस्ट आय कंट्रोल सी अँड जस्ट आय हिअर कंट्रोल व्ही. आता मीनच्या ऐवजी मी इथं काय करणार, मॅक्स इक्वल टू मॅक्स कशाला असाइन केला मी, स्मॉल ऑफ झिरोला असाइन केला. आणि प्रत्येक वेळेस मी काय करणार, जर स्मॉल ऑफ आय ग्रेटर असेल मॅक्स पेक्षा तर मी इथं काय करणार, मॅक्स इक्वल टू स्मॉल ऑफ आय, मॅक्स इक्वल टू स्मॉल ऑफ आय. सी इनिशियली काय केलं, मॅक्स इक्वल टू स्मॉल ऑफ झिरोला असाइन केला, म्हणजे मॅक्स असाइन केला स्मॉल ऑफ झिरोला, म्हणजेच मॅक्स असाइन केला 10 ला. आता पुढे काय करतोय, मॅक्स मध्ये आले 10. इफ आय इज इक्वल सॉरी आय इज इक्वल टू 0 0 लेस दॅन 3 पेक्षा आता मॅक्स ऑफ 0 इज इट ग्रेटर दॅन मॅक्स ऑफ 0 सॉरी इनिशियली आय इज इक्वल टू 0 0 लेस दॅन 3 पेक्षा, येस स्मॉल ऑफ आय म्हणजे स्मॉल ऑफ झिरोला किती आहे, स्मॉल ऑफ झिरोला किती आहे 10. इज इट ग्रेटर दॅन मॅक्स पेक्षा, मॅक्स मध्ये आपण स्मॉल ऑफ झिरोचीच व्हॅल्यू घेतली, 10 10 पेक्षा ग्रेटर आहे का, नाही, सोडून द्या. आय प्लस प्लस आय बिकम्स 1 1 लेस दॅन 3. आता स्मॉल ऑफ 1 ग्रेटर आहे का मॅक्स पेक्षा, स्मॉल ऑफ 1 मध्ये किती 20, तो ग्रेटर आहे का मॅक्स पेक्षा 10 पेक्षा, यस. मग आपण काय करतोय, मॅक्स इक्वल टू स्मॉल ऑफ आय, मॅक्सला व्हॅल्यू असाइन झाली तुमची 20, मॅक्स मध्ये आलं 20. परत काय होणार, इथून बाहेर आला आय प्लस प्लस आय बिकम्स 2 2 लेस दॅन 3. इफ स्मॉल ऑफ 2 इज इट ग्रेटर दॅन मॅक्स, स्मॉल ऑफ 2 ला किती आहे 30, इज इट ग्रेटर दॅन मॅक्स मध्ये 20, यस 30 ग्रेटर आहे का 20 पेक्षा, यस. परत मॅक्स अपडेट केला, मॅक्स इक्वल टू स्मॉल ऑफ आय, मॅक्स मध्ये आलं 30. परत आय प्लस प्लस आय बिकम 3 3 लेस दॅन 3 बाहेर आला. वेन यू कम आउट फ्रॉम दिस फॉर लूप, आपला आता मॅक्स पण रीड आहे. फायनली आता फक्त आपल्याला काय करायचंय, फक्त आपल्याला चेक करायचंय इफ मीन इक्वल टू मॅक्स तसं असेल तर आपण काय म्हणणार, सी आउट. ओके, आपण काय म्हटलं, बिअर इज सॅडल पॉइंट. ओके, देअर इज सॅडल पॉइंट इक्वल टू, त्या सॅडल पॉइंटची पण व्हॅल्यू आपण इथं प्रिंट करू. आणि त्या सॅडल पॉइंटची व्हॅल्यू म्हणजे काय, मॅक्सची व्हॅल्यू घ्या किंवा मीनची व्हॅल्यू घ्या, दोन्ही इक्वलच आहेत ना. आणि इथं आपण म्हणणार एंडियल. ओके, अदरवाईज आणि मॅक्स आणि मीन जरी डिफरंट असतील, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, असं काही नाही की प्रत्येक वेळेस मॅट्रिक्स मध्ये सॅडल पॉइंट असतो. जर मॅक्स आणि मीन इक्वल असतील तर सॅडल पॉइंट, अदरवाईज तुम्ही इथं मेसेज काय प्रिंट करणार, सी आउट. ओके, मेसेज काय प्रिंट करणार, देअर इज नो सॅडल पॉइंट. ओके, आणि इथं एंडियल. हा एल्स इथं संपला, हा प्रोग्राम इथं संपला. हे फंक्शन आता फक्त आपल्याला आय जे आहेत ना इथं डिक्लेअर करावे लागतील, इंटिजर आय जे. एकदा रन करण्याच्या अगोदर मला एकदा बघू द्या. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कंट्रोल एस, हा प्रोग्राम कंट्रोल ए कंट्रोल सी कॉपी करूयात आणि इथं तो पेस्ट करूयात ऑनलाईन प्रोग्राम करण्यासाठी, रन करूयात. जस्ट प्रोग्राम एक सेकंद, एस डबल ए स्पेलिंग आहे इथं. एस एस ए डबल डी एल ई ना, सॅडलचं स्पेलिंग काय लिहिलंय, एस ए डबल डी एल ई वर एस ए डबल डी एल ई. नाव एक्झिक्यूट. ओके, ऍक्सेप्ट. 3x3 चा नव एलिमेंट 10 20 30 40 50 60 70 80 90. ओके, डिस्प्ले केलं.
एक सेकंद, परत एकदा प्रोग्राम रन करतो. ऍक्च्युअल एलिमेंट 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 डिस्प्ले केले आपण. झाले डिस्प्ले. आता सॅडल पॉइंट बघा, केस 3. आला का सॅडल पॉइंट? एंटर युअर चॉईस, माय चॉईस इज 3. सॅडल पॉइंट 3. आपण काय मॅट्रिक्स दिला? 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, आपला मॅक्स अरे कसा फाइंड आउट होईल? 3 6 9. मिन अरे कसा फाइंड आउट होईल? बघा ना, 1 2 3 4 5 6 7 8 9. बिग अरे कसा फॉर्म होईल आपला? 3 6 9. 3 6 9 मधला मिनिमम आला 3. आणि स्मॉल अरे कसा फाइंड आउट होईल? 1 2 3. त्यातला मॅक्स किती आला? 3. सॅडल पॉइंट किती आला? 3. आर यू गेटिंग मी ऑर नॉट? हॅलो, समजला का प्रोग्राम? समजला का सॅडल पॉइंट कसा? काय हा प्रोग्राम मी तुम्हाला मेल करतो, बट कन्सेप्ट समजला सॅडल पॉइंटचा? प्रोग्राम समजला का सॅडल पॉइंटचा? प्रोग्राम कन्सेप्ट समजला सॅडल पॉइंटचा? काय कन्सेप्ट आहे? परत एकदा 1 मिनिट, लास्ट 5 मिनिट्स. ओके, सॅडल पॉइंट म्हणजे काय? तर हा तुमचा मॅट्रिक्स असणार आहे 3x3 चा. सपोज हा तुमचा मॅट्रिक्स आहे 3x3 चा. 0 1 आणि 2, आणि इथं 0 1 आणि 2. सपोज हे तुमचे 9 एलिमेंट 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हा इनपुट आपला काय असणार आहे? हा 3x3 चा मॅट्रिक्स असणार आहे. आता या मॅट्रिक्स पासून आपल्याला बिग अरे कॅल्क्युलेट करायचा आहे. बिग अरे म्हणजे काय? तुमच्या बिग अरे तुमचा कसा असणार आहे? 1 डायमेन्शनल का 2 डायमेन्शनल? तर 1 डायमेन्शनल. आणि त्याची साईज किती असणार आहे? हा 3x3 चा म्हणल्यानंतर साईज 3. हा 5x5 चा साईज 5. हा 9x9 चा साईज 9. आता हा 3x3 चा आहे म्हणजे याची साईज किती आली? 3. म्हणजे 3 0 1 2. आणि आता तसाच बिग अरे जसा आहे तसाच स्मॉल अरे पण आपण कॅल्क्युलेट करायचा. स्मॉल अरेची पण साईज 3 असणार. ओके, आणि हे झाले त्याचे इंडेक्स. ओके, विच आर दोज? इट इज 0, इट इज 1 and इट इज 2. ओके, ठीक आहे. तर आता बिग ऑफ 0 म्हणजे काय? बिग अरे कसं कॅल्क्युलेट करायचं? आता बिग ऑफ 0, बिग ऑफ 0 म्हणजे काय? तर 0th वाल्या रोला जावा, त्यातला मॅक्सिमम एलिमेंट, बिग एलिमेंट, बिगेस्ट एलिमेंट 3. बिग ऑफ 1 म्हणजे काय? या रोला जावा, त्यातला बिगेस्ट एलिमेंट 6. या रोला जावा, बिग ऑफ 2, इथं आला 6. बिग ऑफ 2 कसं कॅल्क्युलेट करायचा? सेकंड रोला जावा, त्यातला बिगेस्ट एलिमेंट 9. ओके, म्हणजे बिग अरे काय झाला? 3 6 9. तसं स्मॉल अरे कसा फाइंड आउट करायचा? तर स्मॉल ऑफ 0 कसा फाइंड आउट करायचा? 0th वाल्या कॉलमला जावा, त्यातला स्मॉलेस्ट एलिमेंट 1 4 7. इथं आलं 1. स्मॉल ऑफ 1 कसा कॅल्क्युलेट करायचा? 1 कॉलमला जावा, त्यातला स्मॉलेस्ट एलिमेंट इथं आला 2. आणि स्मॉल ऑफ 2 कसं कॅल्क्युलेट करायचा? सेकंड कॉलमला जावा, त्यातला स्मॉलेस्ट एलिमेंट 3 6 9. इथं आलं 3. मग एकदा का बिग अरे आणि स्मॉल अरे फाइंड आउट झाला, तर बिग अरे पासून आपल्याला मीन कॅल्क्युलेट करायचा आहे. मीन म्हणजे काय? तर बिग अरे मधला स्मॉलेस्ट एलिमेंट 3 6 9, त्यातला स्मॉलेस्ट एलिमेंट काय? 3. आता स्मॉल अरे पासून आपल्याला मॅक्स कॅल्क्युलेट करायचा. मॅक्स म्हणजे काय? स्मॉल अरे मधला लार्जेस्ट एलिमेंट 1 2 3, तो किती आहे? 3. मग एकदा का मीन अँड मॅक्स इक्वल असतील तर तो झाला आपला सॅडल पॉइंट. आणि असं काही नाही की प्रत्येक वेळेस मॅट्रिक्स मध्ये सॅडल पॉइंट असतो. इट मे बी और इट मे नॉट बी. ओके, आय होप की नाऊ यू आर वेल फॅमिलियर विथ दिस. परत एकदा जर आपण प्रोग्राम रन केला, ओके ओके, 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90. ओके, डिस्प्ले केलं आणि सॅडल पॉइंट, यू विल गेट सॅडल पॉइंट 30. सी सॅडल पॉइंट आला का 30? इज इट क्लिअर?
हा प्रोग्राम मी तुम्हाला मेल करतो. समजला? असाइनमेंट समजली? ऍक्च्युली मॅट्रिकचे हे जे दोन प्रोग्राम आहेत, कुठला कालचा जो आपण बघितला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, ट्रान्सपोज आणि आजचा जो सॅडल पॉईंटचा प्रोग्राम आहे, ते आपल्याला पायथॉन मधून इम्प्लिमेंट करायचे. ऍटलिस्ट पायथॉन मधून ठीक आहे, प्रोग्राम मी तुम्हाला मेल करतो, बट ऍटलिस्ट कन्सेप्ट तरी समजला ना प्रोग्रामचा. इनपुट काय आहे, आउटपुट काय आहे, सॅडल पॉईंट काय आहे. आणि मी असं नाही की प्रोग्राम पाठ केलाय किंवा कुठला तरी ऑलरेडी प्रोग्राम केलेला आहे आणि तो तुम्हाला जस्ट एक्झिक्यूट करून दाखवला. इच अँड एव्हरी स्टेटमेंट मी तुम्हाला टाईप करून दाखवतोय. असं पण नाही की माझ्याकडं काहीतरी आहे मी तो बघून टाईप करतोय. कन्सेप्ट समजला का? इज इट फाईन? इज इट फाईन? ओके. आणि yesterday आय थिंक आता नेक्स्ट आपलं लेक्चर आय थिंक आपलं नेक्स्ट वीक मध्ये असेल. तर नेक्स्ट वीकच्या लेक्चरला ना, नेक्स्ट मंडेला द मोस्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट स्पार्स मॅट्रिक्स. स्पार्स मॅट्रिक्स इज लिटल बिट डिफरंट कन्सेप्ट फ्रॉम आवर रेग्युलर मॅट्रिक्स. तर मंडेचं जे माझं लेक्चर आहे 9:15चं, माय हंबल रिक्वेस्ट, आय से रिक्वेस्ट, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, मंडेला मॅक्सिमम स्टुडंट जेवढे काही क्लासमधले सगळे स्टुडंट आहेत ते जॉईन झाले पाहिजेत. कारण तुमचा जो 4th युनिट वरती जे हे 2nd युनिट वरती जो तुमचा क्वेश्चन एक्झाम मध्ये जो क्वेश्चन असणार आहे, definitely it is not possible to have your question paper without having this question. It is based on sparse matrix. तर स्पार्स मॅट्रिक्सचा जो कन्सेप्ट आहे तो